जनसेवक आमदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला अखेरीस यश आलं आहे। मार्ग क्रमांक 156च्या नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम बस सेवेला आजपासून शुभारंभ झाला आहे। अनेक महिन्यांपासून काही कारणास्तव बंद पडलेल्या प्रभाग क्रमांक 4 मधील नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक 156 बससेवा ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर व ठाणे परिवहन सेवेचे सदस्य विकास पाटील यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये बस सेवेचे 8 जुलै 2024 रोजी नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा ठाणे येथे उद्घाटन करण्यात आले। सदर बस सेवा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। तर संजय केळकर व ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील यांचे सर्व नीलकंठ ग्रीन्स नीलकंठ वुड्स श्री सत्यशंकर सोसायटी येथील स्थानिक नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले। सदर प्रसंगी जनसेवक आमदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, युवा सेनेचे नितीन लांडगे, भाजपचे मंडळातील पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक सोसायट्यांमधील पदाधिकारी व इतर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। आज नीलकंठ वासियांना एक चांगली भेट दिलेली आहे परिवहनने। सगळ्याच नीलकंठ वासियांची मागणी होती आणि त्याच्यामुळे त्याची असा विषय नाही, शेवटी ही नागरिकांची मागणी असते आणि आमच्या लोकांचं हे काम आणि कर्तव्य असतं की ती मागणी पुरी करण्याकरता त्याचा पाठपुरावा करणं। आणि आज खरं म्हणजे 2008ला पण हे बस जी आहे ती सुरू केलेली होती। त्यावेळेला मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि त्याच्यानंतर भारमांच्यामुळे अनेक ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या बंद होतात, काही वेळेला बसेसची कमतरता असते। पण आज हा अतिशय चांगला दिवस आहे आणि ही बस जी सुरू झालेली आहे ती आता अखंडित सुरू राहणार आहे। याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही असं आमचे परिवहनचे सदस्य जे आहेत विकास पाटील यांनी कबूल केलंय। म्हणूनच मी या ठिकाणी आलो, नाही तर मध्येच बंद पडता कामा नये। परंतु भारमान देखील योग्य पद्धतीने झालं पाहिजे। खरं म्हणजे या शहराची लोकसंख्या एवढी वाढते आहे की या ठिकाणी मी आता परवाच विधिमंडळामध्ये देखील शासनाकडे विशेष निधीची मागणी केली की या ठिकाणी जवळजवळ 600-650 बसेस, पब्लिक ट्रान्सपोर्ट जेवढा वाढेल तेवढा वाहतुकीमधले जे अडथळे आहेत, वाहतुकीमध्ये जे आता कोंडी होते ती कमी होईल, प्रायव्हेट कार्स कमी होतील, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला जाईल आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत की अधिकाधिक बस आणि अधिकाधिक रूट देऊन लोकांना कसा दिलासा देता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे। आज या निमित्ताने या नीलकंठ ग्रीन वासियांना दिलासा मिळालाय। शेवटी हे सगळे जागरूक नागरिक आहेत, निरनिराळ्या माध्यमातून निरनिराळ्या व्यासपीठावर ते मागण्या करत असतात आणि ती आज मागणी पुरी होते याचा जास्त आम्हाला आनंद आहे, त्यांनाही आहे। या बसच्या निमित्ताने इथल्या सगळ्या रहिवाशांना देखील मी शुभेच्छा देतो आणि ही बस अखंडित राहील याबद्दल देखील मी आश्वासित करतो। लोकसंख्या आहे, ही बस पूर्वी चालू होती परंतु लोकसंख्या नव्हती, डेव्हलपमेंट चालू होतं, त्याच्यामुळे बस बंद पडलेली। आता आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांचं नीलकंठ ग्रीन या लोकांनी एवढं फॉलोअप घेतलं असल्या कारणामुळे त्यांनी माझ्यावर हे करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे बस ही सुरू केलेली आहे। इथून आपल्याला 10 फेऱ्या स्टेशन तर 8 फेऱ्या, 10 फेऱ्या तिकडून आणि 8 फेऱ्या स्टेशनला। आणि यामुळे इथले कामगार वर्ग बी आहेत जे डेव्हलपमेंट चालू आहे त्यांच्यासाठी पण ही फायद्याची बस आहे। उद्या त्यांचा वाढदिवस आहे। आज नीलकंठ मध्ये जी बस सेवा जी गेले 2 वर्ष कोविडमध्ये बंद पडलेली यात केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास पाटील जे परिवहन सदस्य आहे, स्थानिक लोकांची मागणी होती त्याच्यामुळे ती बस सेवा चालू झालेली आहे। आणि ही बस सेवा जायच्या 8 फेऱ्या यायच्या 8 फेऱ्या 16 फेऱ्या आहेत त्या, आणि बस सेवा बंद पडणार नाही अशी केळकर साहेबांनी गवाही दिली आहे। आणि ही बस सेवा अशी सुरू आहे आणि ही बस सेवा आम्ही पवार नगर टू जसं ही मानपाडा रूटनी जाणार अशी पवार नगरवरनं पण ही बस आम्ही चालू करणार लवकरात लवकर आहोत।
आणि केळकर साहेब उदंड आयुष्य लाभो, त्यांना वाढदिवसाच्या प्रभाग क्रमांक 4 तर्फे महायुतीतर्फे शुभेच्छा. आमच्या इथे आज इतका सुवर्ण दिवस म्हणायचा आणि आपल्या केळकर साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि हा सगळ्या याच्या मागे पूर्ण आमची निलखंड सोसायटीचे सगळेच लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज हे इतका छान दिवस आलेला आहे. ही बस सतत चालू राहील याबद्दल केळकर साहेबांनी आश्वासन दिलंय आणि त्याच्याबद्दल आम्ही खूपच आम्ही खुश आहोत आणि असंच चालू राहू द्या.